नमस्कार, मी राजेश चावलकर. लोकशाही निर्मित लोकलच्या विशेष लोकसंवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. राजकारणाच्या वारे आता वाहू लागले आहेत. इलेक्शन जवळ येऊ लागलेले आहेत. अवघ्या 3 महिन्यावरती लोकसभेची निवडणूक होणार आहे आणि त्याच अनुषंगाने मूळचे जळगावचे असलेले एक उद्योगपती आदरणीय अविनाशजी पाटील हे मूळ जळगावचे आहेत. व्यवसायाच्या निमित्ताने पूर्ण भारत भ्रमण ते सध्या करतात आहेत आणि त्यांचा व्यवसाय हा पुणे, मुंबई, नागपूर, दिल्ली, भारतातल्या अनेक भागांमध्ये त्यांचा व्यवसायानिमित्त त्यांचं जाणं चालू असतं आणि सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र शासनाच्या विविध योजनांमध्ये, विविध मंत्रालयांमध्ये त्यांचं कामकाज चालू आहे. जळगाव लोकसभेसाठी निवडणूक जी होऊ घातलेली आहे त्यामध्ये त्यांनी स्वतः मी लोकसभेचा उमेदवार होऊ इच्छितो, मला तिकीट मिळाल्यास मी निश्चित निवडणूक लढवेल, अशा प्रकारची त्यांनी एक हाक दिलेली आहे. काय त्यांची हाक आहे, काय त्यांचं म्हणणं आहे, का ते लोकसभेची निवडणूक लढवतात आहेत, त्यांचा मागचा भाग कशा पद्धतीचा राजकारणात आहे, एक नवीन चेहरा हा आपल्या जळगावकरांना मिळणार आहे. काय त्यांच्याकडनं आपण सुरुवातीला जाणून घेऊया. पहिले त्यांचा परिचय आपण जाणून घेऊया की त्यांचा आजपर्यंतचा प्रवास हा व्यवसायाच्या बरोबर सामाजिक, सांस्कृतिक, जळगावशी त्यांची नाळ कशा पद्धतीची आहे हे सगळ्यात सुरुवातीला आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. अविनाशजी, आम्हाला तुमचा परिचय आम्हाला सुरुवातीला तुम्ही सविस्तर करून द्या. राजेशजी नमस्कार. नमस्कार. मला तुम्ही इथे बोलून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून वेळ दिल्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. आणि जसं तुम्ही म्हटलं तसं लोकसभा निवडणुका आता जवळ चाललेल्या आहेत आणि त्या संदर्भातून आपण ही चर्चा इथे करतो आहे. तर तुम्ही जसं म्हटलं की काय माझा परिचय आहे, जळगावशी माझा काय संबंध आहे, तर साधारण माझा जन्म जो आहे तो इथून पारोळा तालुक्यामध्ये गोडबोले गल्ली म्हणून एक पारोळा शहरामध्ये गोडबोले गल्ली नावाचं एक ठिकाण आहे. तिथे माझा जन्म झाला आहे. 1980 सालचा माझा जन्म आहे. आणि तेव्हापासून माझे आई वडील, माझी आई पारोळ्याची आणि माझे वडील बळीराम पेठ, तिथे बळीराम पेठ असेल किंवा शाहूनगर हाऊसिंग सोसायटी असेल, इथेच वाढलेले आहेत आणि नोकरीनिमित्ताने नाशिकला वगैरे गेले होते. तर त्यामुळे जन्म माझा इथलाच, पारोळ्याचा माझा जन्म. आणि जोपर्यंत माझी शाळा सुरू होत नाही तोपर्यंत मी इथेच माझ्या आजोबांकडे आणि माझे वडील नाशिकला असतात आणि त्यामुळे माझं बालपण हे बऱ्यापैकी जळगावला गेलेलं आहे. पण जशी शाळा सुरू झाली तसं मी जळगावपासून नाशिककडे गेलो आणि मग पुढे माझं शैक्षणिक शिक्षण झालं, इंजिनिअरिंग झालं आणि त्यानंतर मी पुण्याला जाऊन मॅनेजमेंट पण केलं आणि त्यानंतर मग मी माझ्या नोकरी व्यवसायाला लागलो. आणि नोकरी व्यवसाय मी कॉर्पोरेट्समध्ये म्हणजे मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये, काही वेळ पुण्यामध्ये असेल, काही वेळ मुंबईमध्ये असेल, असं मी साधारण एक 10-11 वर्ष नोकरी केल्यानंतर मला असं वाटलं की मी एक उद्योजक व्हायला हवं. मी लोकांना रोजगार द्यायला हवा आणि उद्योगांनी आपण आपल्या राष्ट्राची जी आहे ती प्रगतीकडे नेऊ शकतो, भरभराटीकडे नेऊ शकतो. असं एक एंटरप्राइझिंग नेचर माझं असल्यामुळे मी फार चांगली असलेली नोकरी मी सोडून देऊन, म्हणजे त्यावेळेला माझ्या नातेवाईकांना धास्ती होती की तू असं एवढा मोठा निर्णय कसं काय घेतो आहे, पण ते करून मी ह्या उद्योगाच्या वाटेने चाललो. आणि आज मी एक 10-12 वर्ष माझा एक स्थावर चांगला उद्योग आहे आणि जो मी माझ्या टीमने आणि मी मिळून भारताच्या बऱ्याच ठिकाणापर्यंत, राज्यांमध्ये आपण पोहोचलेलो आहे. असा इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल विषयातला, मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल विषयांमध्ये आमचा एक व्यवसाय आहे आणि जवळपास आपण एक 90पेक्षा जास्त लोकांना या निमित्ताने रोजगार देतो. माझं मुंबईत एक ऑफिस आहे आणि दिल्लीला एक लायझनिंग ऑफिस आहे आणि काम आपलं बऱ्याच राज्यांमध्ये सुरू असतं, कारण प्रोजेक्ट बेस काम आहे, काही देखभालीची मेंटेनन्सची कामं असतात, त्यामुळे भारतभर फिरणं होत असतं. असा माझा एकंदरीत वैयक्तिक परिचय आहे. आणि जळगावची नाळ म्हटलं तर मी जन्म जळगावचा आहेच, पण सुट्टी लागली तशी आणि सुट्टी संपेपर्यंत असं मला वाटतं कदाचित साधारणपणे एक वर्षातले 2 महिने तरी मी जळगावला, माझ्या शैक्षणिक शिक्षण सुरू असेपर्यंत मी जळगावलाच असत होतो. अविनाशजी, तुमच्या या सगळ्या परिचयातून एक असं निश्चित लक्षात आलं की तुमचं धाडसी व्यक्तिमत्व, म्हणजे चालू असलेली नोकरी ती सोडून इतरांना रोजगार द्यावा, इतरांना आपण काहीतरी कामधंद्याला लावावं आणि स्वतःही काम करावं, या उद्देशाने आपण नोकरी जॉईन केली. तसाच धाडसी निर्णय आता होतोय की आपण राजकारणात प्रवेश करतात. का राजकारणात आपण प्रवेश करण्याचं धाडस करतात? वा, थोडासा जसा उद्योग करताना पण मी एक 2-3 वर्ष तसा विचार केला की आपण हे करू शकतो का, आणि त्यानंतर कुठेतरी हा धाडसी निर्णय तर घेतला, पण विचारांती एक निर्णय घेतला की आपल्याला आज आपण एक कम्फर्ट लेवलमध्ये आहोत,
पण काही कारणास्तव आपण ही कम्फर्ट लेवल किती आपण दिवस चालू ठेवणार आहोत. तर म्हणून आपण उद्योगाकडे वळलं पाहिजे. तसंच आता थोडंसं काही स्पॅन माझा उद्योगातला गेल्यानंतर समाजाची काही जाणीव, समाजातल्या बऱ्याच घटकांशी संबंध आल्यानंतर मला एक मागच्या 5-6 वर्षापासून एक थोडीशी जाणीव अशी व्हायला लागली की काहीतरी समाजाच्या निमित्ताने समाजाच्यासाठी काहीतरी काम केलं पाहिजे. आणि तसा विचार जेव्हा बळावत गेला त्यावेळेला मी आता मागे एक वर्षभरापासून या निर्णयावर आलो की आपण राजकारणाकडे गेलं तर राजकारणाकडे चांगल्या म्हणण्यापेक्षा वेगळ्या स्वरूपाच्या लोकांची, म्हणजे जे अगदी पठडीतलं राजकारणी नसतील पण कुठून तरी फ्रेश राजकारणी असतील किंवा उद्योजक असतील किंवा शिकलेले असतील, असे जे काही कमी स्वरूपाचे रेग्युलर पॉलिटिशियन्सपेक्षा एक थोडासा वेगळा आपण एक प्रयत्न करूया असं मला एक वर्षभरापासून वाटायला लागलं. आणि तोच परिणाम माझा आहे की मला आज असं वाटतं की मी ह्या निवडणुकीसाठी इच्छुक आहे म्हणून. तुम्ही ज्याला निवडणुकीसाठी इच्छुक आहे असं म्हणतात त्यावेळेला त्याला पक्ष आपल्याला निवडावा लागतो. जी. तर आपण कोणत्या पक्षामार्फत जनतेसमोर येणार आहात? आता बघा, सगळं अगदी फार क्लिअर आहे की 2014 पासून या देशामध्ये माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे अगदी सगळ्यांच्या मनावर राज्य करतायत आणि त्यांनी खूप छान काम आपल्या देशात केलं आहे. आपण सगळा परिणाम त्याचा पूर्ण भारतामध्ये बघतो आहे, जगभरात बघतो आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तो पक्ष हा मान्य मोदीजींचाच म्हणजे भारतीय जनता पक्ष असला पाहिजे. म्हणजे फक्त मोदीजींची लाट किंवा मोदीजी या पद्धतीसाठी तुम्ही या भाजपमध्ये येतात आहेत की तुमचं अगोदर भाजपशी कुठे नाळ जोडलेली आहे की भाजप म्हणून तुम्ही त्यासाठी येते, कशा पद्धतीचं आहे? हा तुमचा प्रश्न बरोबर आहे, पण मी स्वतः एक स्वयंसेवक असल्यामुळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शाखेत जाणारा स्वयंसेवक असल्यामुळे माझी संघाशी नाळ जोडली आहे. पण भारतीय जनता पक्ष हा मला असा जवळचा वाटतो, कारण त्या विचाराशी मी सहमत आहे किंवा त्या विचाराचा मी पुरस्कर्ता आहे. गेल्या 6-7 वर्षापासून आपण या RSS म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून एक सामाजिक कार्यात किंवा त्या कार्यामध्ये आपण स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहात. आता भविष्यामध्ये आपण राजकारणामध्ये येणार आहात, कशा प्रकारची आपली भूमिका राहणार आहे? राजकारणाचा जो भूमिका आहे ती मला वाटतं मोदीजींनी सेट केलेली आहे. त्यांनी आपल्या देशाचं राजकारण जे आहे ते परफॉर्मन्स पॉलिटिक्सकडे ऑलरेडी नेलेलं आहे. आता त्यामध्ये त्यांना जास्तीत जास्त शक्तीची गरज आहे की जितकी शक्ती त्यामध्ये जोडली जाईल त्याप्रमाणे आपण जास्त वेगाने पुढे जाऊ शकणार आहोत. आणि युवा शक्तीची त्यांना गरज, म्हणजे देशाला गरज आहे. त्यामुळे मार्ग अगदी निश्चित आणि क्लिअर आहे. या दरम्यानच्या काळात आम्ही रस्त्यावरती तुमचे मोठे मोठे होर्डिंग्स बघितलेत आणि तुम्ही एक कॅम्पेन चालवून राहिलेले आहात की राम मंदिर ते राष्ट्र मंदिर. जी. कसा म्हणजे ते आता राष्ट्र मंदिर तयार होतं आहे त्या अनुषंगाने आहे किंवा काय तुमचा त्याच्यामागची भूमिका काय आहे, काय दृष्टिकोन काय आहे? मला फार आनंद झाला मला तुम्ही हा प्रश्न विचारला. राम मंदिर हा इतिहास मोठा आहे आणि आपण आता मागचे 3-4 वर्ष हा इतिहास सगळा ऐकतोय, बघतोय, बऱ्याच माध्यमातून आपल्यासमोर आलेला आहे हा विषय. पण सहज एक इंटरव्ह्यूचा भाग म्हणून मुलाखतीचा भाग म्हणून मी सांगतो की आपण साधारणपणे एक 1528 ते आज म्हणजे 496 वर्षानंतर, म्हणजे ज्या वेळेला राम मंदिर पाडलं गेलं आणि आपण आता ते पुन्हा तिथे प्राणप्रतिष्ठा करणार आहोत, असे जवळपास 496 वर्ष हे झालेले आहेत. आणि ह्या 496 वर्षाच्या काळामध्ये हे पुन्हा आपण करतो, म्हणजे जगातल्या कुठल्याही समाजाने एवढा प्रदीर्घ लढा दिल्याचा काही कुठे असं म्हणजे रेकॉर्ड म्हणा किंवा कुठे अशी काही हे नाही आहे. आणि हे करत असताना आपण आपल्याला एक सर्व समाजामध्ये एक जागरण निर्माण झालेलं आहे आणि सगळ्यांचा स्वाभिमान म्हणा किंवा अभिमान म्हणा हा रामाच्यामुळे. राम ह्या आपल्या देशातलं फार कॉमन असलेलं एक नाव आहे किंवा भारतामध्ये सगळीकडे राम आहे. आणि त्या भगवान श्रीरामांचं जे आहे मंदिर आपण उभारतो आहे आणि त्याचा मागचा लढा असेल तो रस्त्यावरचा असेल किंवा कोर्टातला असेल, तो पण आपण फार मोठा लढा दिलेला आहे आत्तासुद्धा. त्यामुळे ह्या सगळ्यातून जर बघितलं तर आपले जो स्वाभिमान जागृत झालेला आहे, आपण जे पुढे त्यामार्फत एक आपला समाज हा त्या पद्धतीने एक जागरूक झालेला आहे. म्हणून जे आपण रामराज्याची संकल्पना, मला असं वाटतं की त्यामागची संकल्पना अशी आहे की एकंदरीत ह्या पद्धतीने ह्या मार्गाने आपण पुढे रामराज्याच्या संकल्पनेकडे आता आगेकूच करायला हरकत नाही आणि म्हणूनच आपण याला राष्ट्रमंदिर असं पण म्हणू शकतो. अविनाशजी, तुम्ही आता जे एक फार मोठं विधान केलं की मोठा लढा या ठिकाणी दिला गेला आणि त्यानंतर आपल्याला राम मंदिर मिळालं.
आता तुम्हाला राजकारणाचा लढा लढताना सुद्धा तितकाच मोठा लढा यासाठी म्हणेल की तितका जनसंग्रह असणं आवश्यक आहे, लोकसंग्रह असणं आवश्यक आहे. या लोकसंग्रहाशिवाय राम मंदिर आपल्याला मिळालेलं नाही. लोकांच्या उद्रेकामुळे, लोकांच्या सगळ्यांच्या सहकार्याने हे राम मंदिर मिळालेलं आहे, हे निश्चित आहे. मग त्यानुसार आता राजकारणात येत असताना देखील लोकसंग्रह देखील तितकाच महत्त्वाचा आहे, जनसंग्रह तितकाच महत्त्वाचा आहे. त्यांचं पाठबळ असणं आवश्यक आहे, त्यांचं जनमत तुमच्या बाजूने असणं आवश्यक आहे. तुमच्या मागे कशा पद्धतीचं जनमत राहू शकेल असं तुम्हाला वाटतं? राजेशजी बघा, मी ज्या वेळेला नोकरी सुरू केली त्यावेळेला मी एक फ्रेशर होतो आणि फार काही संग्रह पुण्याही काही हाताशी नव्हती. आणि तसाच त्यानंतर व्यवसाय सुरू केला, ते 180 डिग्री ट्रान्सफॉर्मेशन होतं. त्यावेळेलाही पण फार काही असा संग्रह पुण्याही काही नव्हती. त्यामुळे आयुष्याच्या ह्या सगळ्या टप्प्यांमध्ये अशा गोष्टी या होतच राहणार. पण लोकसंग्रहाचं तर म्हटलं तर येस, पुण्याई ही आहे, कारण माझे आईवडील इथलेच आहेत. त्यामुळे पूर्वीची कुटुंब फार मोठी मोठी होती आणि माझे आजोबा इथे हाऊसिंग सोसायटीमध्ये 1962 सालापासून माझ्या मते इथे आमचं हे घर आहे. किंवा पारोळ्यामध्ये माझ्या आजोबांचं घर काही 1960च्या दशकातलं आहे. त्यामुळे हे सगळी कुटुंब आणि मोठी मोठी कुटुंब आणि सगळं एवढं हे जे नातं आहे आणि ते करत असताना जेव्हा आपण सामाजिकरित्यासुद्धा लोकांशी जोडलं जातो आणि व्यावसायिक उद्योजक म्हणून पण जोडलं जातो, असा हा सगळा जो लोकसंग्रह आहे वैयक्तिक आयुष्यातला असेल किंवा इकडच्या भागातला असेल, त्यामुळे तो निश्चितच आपल्याला पुढे घेऊन जावं लागेल. पण ॲज आय सेड की देर इज नथिंग, यू हॅव टू स्टार्ट न्यू समवेअर. सो दिस इज अ स्टार्टिंग, दिस इज अ बिगिनिंग. आणि त्यापासून पुढे आपल्याला ह्या विषयातलं काम वाढवायचं आहे. जसं तुम्ही 180 डिग्रीच्या माध्यमातून शिफ्ट झाला, असं सांगितलं की नोकरीतून तुम्ही व्यवसायात आलात, व्यवसायातून आता राजकारणामध्ये येतात. राजकारणासाठी जसा लोकसंग्रह अपेक्षित असतो तसं आपली दिशा देखील आवश्यक असते की मी कोणत्या दिशेने, कोणत्या अँगलने, कशा पद्धतीने काम करणार. तुम्ही तुमची स्वतःची अशी की दिशा ठरवली आहे का, की राजकारणात काम करत असताना किंवा या लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहताना कोणती दिशा, कोणता दृष्टिकोन असा तुम्ही डोळ्यासमोर ठेवला आहे? फक्त तुम्ही अगदी बरोबर म्हटलात. फक्त फरक इथे इतकाच आहे की नोकरीतून व्यवसाय जात असताना तो आपण सोडून नवीन सुरू करतो. पण व्यवसायातून मला वाटतं समाजाचं काम करताना व्यवसायामध्ये एक आपण टीम बिल्ड केलेली आहे आणि ती सक्षम आहे, माझं कुटुंब पण आहे, ते सगळं ते पुढे नेऊ शकतात. त्यामुळे ते सोडायचं असं काही त्याला म्हणता येणार नाही. पण येस, आपण एक डायव्हर्जन आपण करून एक नवीन विषयाकडे सुरुवात करतो आहे. त्यामुळे ते करताना पण आपल्याला जो आपण काही अनुभव आपल्या 22-23 वर्षाच्या काळामध्ये, एक मी इंडिपेंडंट झाल्यापासून, स्वतंत्र झाल्यापासून मी जोपासून माझा चरितार्थ करतो आहे तेव्हापासून जो काही अनुभव माझ्या गाठीशी आहे तो माझा व्यवसाय आणि उद्योगाचा अनुभव आहे. आणि तो अनुभव मला असं वाटतं की ती महत्त्वाची दिशा मला पुढच्या काळामध्ये घ्यावी लागणार आहे की आपण जास्तीत जास्त एंटरप्रेन्युअर किंवा जास्तीत जास्त उद्योग कसे घडवता येतील, असा जो माझा 20-22 वर्षाचा जो अनुभव आहे तो जर मी इथे तो रिचनेस, ती श्रीमंती माझी जर मी इथे आणू शकलो तर तो राजकारणाच्या दृष्टीने एक फार उपयुक्त भाग असेल. तर ती ही एक महत्त्वाची दिशा आपण म्हणू शकतो. अविनाशजी, जसं तुम्ही आता सांगितलं त्या पद्धतीनुसार जर विचार केला तर उद्योगातून राजकारण हे तुम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे की त्याला तुम्ही बरोबर टॅकल करू शकाल? तुमचा प्रश्न मला थोडा लक्षात येतो आहे की उद्योग करत असताना काही वेगळे विषय असतात आणि राजकारण म्हटल्यावर फारच काही वेगळे विषय असतात. पण थोडंसं एक म्हटलं तर काय आहे की सगळं शेवटी स्पर्धा ही प्रत्येक ठिकाणी आहे, ती उद्योगातही आहे आणि उद्योगातही बऱ्यापैकी स्पर्धा आहे, चांगली स्पर्धा आहे. त्यामुळे त्या स्पर्धेशी तोंड देण्याची आपली तयारी झाली आहे आणि ते करूनच आपण एक स्थावर होत असतो. तसंच तो अनुभव गाठीशी आहे. पण हे नक्कीच करत असताना मला असं म्हणावंसं वाटेल की स्पर्धा ही असतेच, पण स्पर्धा ही निकोप असली पाहिजे. म्हणजे त्यामध्ये वैयक्तिक किंवा फार असं हे असू नये. म्हणजे त्यामध्ये फार काही जे म्हणजे म्हणतात ना की जे समाजाच्या किंवा देशाच्या दृष्टीने योग्य असेल अशा पद्धतीने आपण मार्गक्रमण केलं पाहिजे. त्यामध्ये नवीन, मी जे तुम्हाला मागे आता थोड्या वेळापूर्वी म्हटलं की नवीन जर त्या पद्धतीची लोकं जर यात आली तर ते नक्कीच याला थोडंफार काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन करून पॉलिटिक्सलासुद्धा, राजकारणालासुद्धा एक वेगळी दिशा देऊ शकतील. लोकांना नवीन काहीतरी दिसेल की जे काही ते जनरली बघत आलेत त्यापेक्षा वेगळं लोकांना काहीतरी दिसू शकेल. आणि अशी जबाबदारी माझ्यासारखी बऱ्याच तरुणांची आहे. त्यांनी पण या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की त्यांचा जो काही रिच डोमेन एक्सपिरियन्स असेल ते करत असताना जर त्यांनी राजकारणाकडे, म्हणजे थोडक्यात जनसेवेकडे जर त्यांचं लक्ष वळवलं तर ह्या एकंदरीत क्षेत्राचा जो लोकांना ह्या टिपिकल गोष्टींचा जो लोकांना सगळा असा थोडासा वीट आला आहे
तर तो नवीन प्रकारे काहीतरी त्याला हँडल करता येईल. वीट आला आहे असं मी म्हणतो आहे, पण जनरली मागच्या 10 वर्षामध्ये आपण नरेंद्र मोदीजींना बघून एक पूर्ण एक उत्साहाची आणि ऊर्जेची मात्र त्यांनी एक लाट निर्माण केली आहे की ज्याच्यामध्ये लोकांचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन पण बदलला आहे आणि त्यांना असं वाटतं की देशाचं काम करताना इतक्या कमिटमेंटनी आणि इतक्या मेहनतीने एखादा जर व्यक्ती करत असेल तर तो एक परिणाम नक्कीच आहे. अशाच स्वरूपात आपण पुढे काही तरुणांनी, माझ्यासारख्या तरुणांनी जर त्यांना शक्ती देण्याचा आणि त्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला तर लोकांना ते निश्चित आवडेल. तुमच्या ह्याच्यात जनसेवा हा शब्द 3-4 वेळा आला. जनसेवा म्हटली तर ती सुरुवातीला ग्रामपंचायत किंवा नगरपालिका, त्यानंतर नगराध्यक्ष, मग जिल्हा परिषद सदस्य किंवा महापालिकेचा अध्यक्ष, असा या पद्धतीच्या महापौर वगैरे अशी स्टेप बाय स्टेप करत मग आमदार आणि मग लोकसभा. तुम्ही डायरेक्ट थेट उडी घेतात लोकसभेमध्ये. तिथे तुम्ही निवडणूक लढवायचं तुमचं उमेदवार म्हणून तुम्ही घोषित करतात की मला तिकीट नाही, माझी इच्छा आहे, उमेदवार म्हणून तुमची इच्छा आहे. हे इतकं असं डायरेक्ट लोकसभेत जाण्याचं तुम्ही अगोदरची कोणतीही फळीला हात लावलेला नाही किंवा त्या ठिकाणी तुम्ही जनसेवा केलेली नाही आणि डायरेक्ट लोकसभेत जाण्याचं तुमचं प्लॅनिंग आहे. हां, म्हणजे पठडीतल्या राजकारणातून काही असं मी त्यातून आलेलो नाही आहे. पण जसं मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे काय आहे की मला असं वाटत नाही की कुठलंही अगदी विधानसभा जरी म्हटली आणि लोकसभा जरी म्हटली तर ही सार्वभौम सभागृह आहेत आणि इवन कॉर्पोरेशन की आपली स्वायत्त मंडळ असतील, कॉर्पोरेशन्स असतील, नगरपालिका, महानगरपालिका असतील, ही सुद्धा काही ना काही प्रमाणात कायदेमंडळाचंच काम करत असतात. त्यामुळे मला असं वाटत नाही की हे खालीवर वगैरे काही आहे. मला असं वाटतं की त्या इश्यूज बेस्ड आहे हे सगळं. म्हणजे हे स्थानिक किंवा राज्यस्तरावरचं किंवा देशस्तरावरचं मला असं वाटतं की तो एक आवड किंवा तो एक इन्क्लिनेशन, ओरिएंटेशन याला आपण म्हणून बघायला हरकत नाही. कारण एखाद्याला स्थानिक विषयांची आवड असू शकते किंवा कोणाला थोड्या राज्यस्तराच्या विषयाची किंवा जिल्हास्तराच्या विषयांची आवड असू शकते. मला असं वाटतं की मला पॉलिसी इश्यूजमध्ये असेल, पॉलिसी मेकिंग असेल, लेजिस्लेशन म्हणजे कायदे बनवण्याची जी प्रक्रिया असेल किंवा राज्यघटना जी आपण आपलं जी काही सगळं आपण राज्यकारभार जो चालतो आहे, जी काही आपली सगळी लोकशाही व्यवस्था चालते ही राज्यघटनेच्या माध्यमातून चालते. राज्यघटना आहे त्याचा बॅकबोन आहे. तर ह्या सगळ्या विषयांमध्ये मला इंटरेस्ट आहे, थोडासा त्या संदर्भाचा माझा अभ्यास आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तो माझ्या आवडीचा विषय आहे म्हणून मी तो विषयाकडे जाण्याचा माझा इंटरेस्ट आहे, रस आहे माझा. म्हणजे तुम्हाला कायदे बनवणे, नियम तयार करणे आणि त्याचं इम्प्लिमेशन प्रॉपर पद्धतीने होतं आहे की नाही या दृष्टीने त्याच्यावरती लक्ष ठेवणे. यापूर्वी तुम्ही आता सांगितलं की मला त्याच्यातला अभ्याससुद्धा आहे. मला तुमच्या डिग्री, तुमचं शिक्षण आणि ते कशा पद्धतीने झालं, तुम्ही कोणकोणत्या पद्धतीचं शिक्षण घेतलं हे जरा सविस्तर सांगा ना मला. जसं मी तुम्हाला सांगितलं मागे ओघात बोलताना सांगितलं की मी शालेय शिक्षणानंतर इंजिनिअरिंग केलेलं आहे. नाशिकला माझं इंजिनिअरिंग झालं आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयामध्ये. आणि त्यानंतर मला कारण कॉर्पोरेट या विषयामध्ये काम करायचं होतं म्हणून मॅनेजमेंट केलेलं आहे मी, MBA केलेलं आहे. ते पुण्याला मी केलेलं आहे. मी दोन्ही पुणे विद्यापीठात केलेले आहेत. आणि त्यानंतर मग मी माझा नोकरी व्यवसाय करत असताना नंतर मला जसं थोडंसं एक मागे 7-8 वर्षापूर्वी मला असं वाटायला लागलं की समाजाच्या दृष्टीने पण काही आपण अभ्यास केला पाहिजे. आणि मी मग लॉ करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे लॉ मी आता पूर्ण केलेलं आहे. आणि लॉ करताना मग मला ह्या सर्व गोष्टीतला इंटरेस्ट वाढला किंवा कळलं की या सर्व गोष्टी आहेत. मला तो इन्क्लिनेशन त्या पद्धतीचा माझा रस होताच, पण ते लॉचं माझं शिक्षणसुद्धा पूर्ण झाल्यानंतर आता मला थोडंसं असं वाटतं की या विषयांमध्ये मला जास्त रस आहे, इन्क्लिनेशन आहे, कल आहे माझा आणि मी अशा पद्धतीचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. इलेक्शनला, निवडणुकीला उभं राहण्याचं म्हटलं तर तिकीट हे मिळवावं लागतं आणि तुम्ही भाजपकडे तिकीट मागणार आहेत हे सरळ आहे. तुम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे की तुम्हाला तिकीट मिळेल आणि तिकीट मिळालं तर ते कोणत्या बेसवर मिळेल? आत्मविश्वास असं काही सांगता येत नाही. म्हणजे तो वेगळा विषय झाला. मला असं वाटतं की काम केलं पाहिजे आणि मागितल्याशिवाय मिळणार नाही म्हणून मागितलं पाहिजे. आणि पक्षाची एक अशी प्रणाली असेल त्यामधून ते त्या पद्धतीने त्यांचा विचार करत असतील, ते त्याचे निर्णय करणारी काही मंडळी असतील. मला असं वाटतं त्या विषयात ते त्यांचं क्षेत्र आहे, ते त्याचा विचार त्यांनी करावा. कारण तेही बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करत असतात. ते कधी कार्यकर्त्यांना उमेदवारी देत असतात, कधी कुठल्या विशेष महानुभावी व्यक्तींना उमेदवारी देत असतात. तो त्यांचा विषय आहे. आपण आपली इच्छा प्रकट केली आहे, प्रणाली त्यांची आहे, निर्णय त्यांचा असतो, तो ते करतील. जसं तुम्ही सांगितलं की पक्ष प्रणाली असते आणि त्यांची ती एक सिस्टीम असेल, पण त्याबरोबर त्यांची मर्जी देखील राखावी लागते. तुम्ही कोणाची मर्जी राखू इच्छितात, राखणार आहात, कोणापर्यंत पोचलेले आहात
पक्षश्रेष्ठी म्हणजे कोणापर्यंत तुमचं रिलेशन्स तुम्ही डेव्हलप केलेले आहेत ते पण आम्हाला जाणून घ्यायचं आहे. असं आहे की मला हे सर्व काही इतकं माहीत नाही, मी तसा फार नवखा आहे. पण मला एक माहिती आहे की आपल्याला काय करायचं आहे ते आपण जर त्यावर जर फोकस केला आणि ते जर आपण, जसं मी आता तुमच्या माध्यमातून सांगतो आहे तसंच मी अजून काही माध्यमातून या गोष्टी त्यांच्यासमोर म्हणजे लोकांच्यासमोर मांडणार आहेत आणि या हमखास त्यांच्यासमोर पण जाणार आहेत. आणि मला असं वाटतं की जर आपण जर काहीतरी व्हॅल्यू, काहीतरी मूल्य बोलत असू, काहीतरी ठळक बोलत असू, तर त्याचा परिणाम त्या पक्षश्रेष्ठी काय जे तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे त्यांच्यापर्यंत होत असेल आणि तो होईल. आणि मला असं वाटतं ते आज भारतीय जनता पक्ष हा देशातला, जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. त्यांच्याकडे खूप छान यंत्रणा आहे सगळं बघण्याची, करण्याची, लोकांना हेरण्याची. तर त्याप्रमाणे ते त्या गोष्टी, त्यांचं काम ते निपुणतेने करतात असा माझा विश्वास आहे आणि त्या पद्धतीने ते करतील. तुम्हाला तिकीट मिळेल आता हे त्यांचा निर्णय आहे, त्याला मी आणि तिकीट नाही मिळालं तर आज जसं मी तुमच्याशी बोलतो आहे आणि जे मी सांगितलं आहे तसंच अजूनही हे असंच बोलत राहू आणि बोलत राहण्यापेक्षा हे काम केलं पाहिजे. काम करताना समाज हा फोकस ठेवला पाहिजे, देश हा फोकस ठेवला पाहिजे, राष्ट्रनिर्माण हा फोकस ठेवला पाहिजे. आणि हे करत असताना कधी ना कधी विचार हा प्रत्येकाचा कधी होत असतो आणि तो झाला नाही झाला तरी आपला मूळ उद्देश हा लेजिस्लेशनमध्ये काम करण्याचा आहे. मग त्यासाठी लेजिस्लेटिव्ह सेटअपमध्ये तुम्ही नसलात तरी त्या पद्धतीने तुम्ही तिथे इनपुट देऊ शकतात. म्हणजे आपल्याला जे काम करायचं आहे त्याची संधी मिळाली तर आपण जास्त चांगल्या प्रकारे करू शकतो. पण आपल्याला संधी मिळाली नाही तरी आपण ते करू शकत नाही असातला काही भाग नाही आहे. आपण वेगवेगळ्या मार्गाने ते काम त्यांच्या मार्फत, इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हच्या मार्फत करू शकतो. आणि ते मी करत आलेलो आहे माझ्या वैयक्तिक संबंधातून, वैयक्तिक विषयातून अशा लोकांना भेटून त्या पद्धतीने मी काही ना काहीतरी इनपुट्स देत आलेलो आहे आणि ते सुरू राहणार तसंच काम. अविनाशजी, निवडणूक लढवायचे म्हटले तर प्रश्न, विषय ही चर्चेत आणावे लागतात की ते समोर आपल्याला ठेवावे लागतात. ज्या वेळेला तुम्ही आता तिकीट मागणार आहे, तिकीट तुम्हाला मिळेल असा विश्वास तुम्हाला आहे तुमच्या सगळ्या कार्यामुळे. परंतु हे सगळं करत असताना तुम्ही निवडणूक कोणत्या उद्देशाने, कोणत्या विषयावरती निवडणूक लढवू इच्छितात? जळगावचा विचार केला तर कशा पद्धती? आणि जळगाव लोकसभा मतदारसंघासाठीच आपण निवडणूक लढवू, कारण तुमचे सगळे एरंडोल, पारोळा, जळगाव हा सगळा विषय केला तर जळगाव लोकसभेशी कनेक्टेड येतो. तर तुम्ही जळगाव लोकसभेच्या संदर्भात विचार करत असताना कोणते विषय, कोणते प्रश्न हे समोर ठेवून ही निवडणूक लढवू इच्छितात? जळगाव हा शेती आधारित, म्हणजे जळगावचा जो पूर्ण जो ओळख आहे किंवा आत्ता जी आपल्याला साधारण एक माहिती आहे त्याप्रमाणे जळगाव हा कृषी आधारित जिल्हा आहे किंवा अर्थव्यवस्था आहे. तर म्हणजे जळगाव कृषी आधारित असल्यामुळे त्याचे काही प्रश्न आहेत. त्यातला एक बेसिक प्रश्न हा सिंचनाचा आहे. तर सिंचनाचा हा जो प्रश्न आहे म्हणजे हे फार मोठं काम आहे, त्यावर काम चालू आहे आणि मला असं वाटतं की त्यावर काही गतीने काम होईल पुढच्या भविष्यामध्ये सुद्धा. तर त्या सिंचनाच्या विषयावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. सिंचन जितकं वाढणार आहे त्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये बदल होईल, कारण तो फार त्यातला मूलभूत मुद्दा आहे सिंचनाचा. तसाच एक मूलभूत मुद्दा आहे तो म्हणजे उद्योगाचा. मी स्वतः उद्योजक असल्यामुळे मला उद्योगाबद्दल बऱ्यापैकी माझा अनुभव आहे आणि ते उद्योग उभे करायचे म्हणजे ते एक सुरुवातीला कुठली गोष्ट करणे, ती उभी करणे म्हणजे हे फार कष्टाचं काम आहे. मी माझा व्यवसाय जसा उभा केला तर मला त्याची कल्पना आहे की त्यामागे बरेच कष्ट पडतात. तर त्यामुळे कुठेही जर जिथे काहीच नसेल ते करण्यासाठी फार जास्त कष्ट घ्यावे लागतात आणि ते कष्ट घेतल्यानंतर मात्र त्याची सुरुवात कुठेतरी होते आणि मग ते एकदा सुरुवात झालेली असेल की त्याचं ते रूपांतर मोठ्या व्यवस्थेमध्ये होतं. मला असं वाटतं की उद्योग हा विषयवर बरंच काम करण्यासारखं आहे आणि ते त्या ठिकाणी काम केल्यानंतर त्याचा फायदा जो आहे अप्रत्यक्ष प्रत्यक्ष हा सर्व समाजाला, तरुणांना, महिलांना, सगळ्या प्रकारच्या स्तरावर होणार आहे. त्यामुळे ही म्हणजे एक पूर्ण प्रकारची एक त्याच्यामध्ये वाढ म्हणजे होऊ शकते. उद्योग हा फार कळीचा मुद्दा आहे माझ्या मते जळगावचा विचार केला तर. आणि त्यानंतर मग काही राष्ट्रीय म्हणजे नॉर्मल इश्यूज असतात की जे महिला सबलीकरण आहे. म्हणजे माझा या विषयावर फार विश्वास आहे की 50% जी लोकसंख्या आहे ती महिलांची लोकसंख्या आहे आणि महिला खूप म्हणजे मेहनती असतात. माझा असा एक स्वतःचा एक हे आहे की त्या फार सिन्सिअर असतात. तर त्यांना त्या प्रमाणात आपण म्हणजे निश्चितच त्यावर काम चालू आहे आणि आपण खूप मोठी उंची त्यात गाठलेली आहे. माननीय पंतप्रधानांनी आत्ता महिला आरक्षणसुद्धा कायदेमंडळात दिलेलं आहे. त्यामुळे या पद्धतीने आपण पुढे जातच आहोत. पण महिलांनासुद्धा सबलीकरणाचा एक फार मोठा इश्यू आहे, कारण आजही इंटिरियर्समध्ये म्हणजे गावापर्यंत तेवढा प्रमाणात महिला सबलीकरण पोचलेलं नसेल.
तर तो एक विषय च्या दृष्टीने बरंच काम करता येण्यासारखं असतं. किंवा दिव्यांग एक मोठा बऱ्याच लोकांना ही समस्या असते की त्यांना काही ना काहीतरी स्वरूपात त्यांच्या शारीरिक क्षमतेमध्ये अडचण असते, पण त्यांच्याकडे बरेच दुसरे गुण असतात. माननीय पंतप्रधानांनी ह्या विषयावर फोकस केला आणि आपण बघितलं की त्यांनी किती प्रोग्राम्स या विषयातले घेतले आणि त्या विषयावर एक खूप मोठा अवेअरनेस निर्माण केला. तर त्यामध्ये पण ग्राउंडवर बरंच काम करता येण्यासारखं, त्याच्यावर काम चालूच आहे. पण त्या विषयाने पण, कारण ते काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बोलतो की महिला असतील किंवा दिव्यांग असतील, ह्याच्या गोष्टींवर जर काम झालं, ह्या घटकांवर जर काम झालं, तर त्याचा प्रत्यक्ष परिणाम हा समाजाच्या वाढीवर किंवा अर्थव्यवस्थेच्या वाढीवर होणार आहे, कारण त्यांचं योगदान जास्तीत जास्त यायला सुरुवात होईल. वा, अविनाशजी, तुम्ही जे उद्योग, शेती, महिला, दिव्यांग या सगळ्या क्षेत्रात तुम्ही काम करू इच्छितात, परंतु त्याबरोबर मतदान तुम्हाला का करावं असं तुम्हाला वाटतं की ह्या क्षेत्रात काम करतात आहेतच, परंतु मतदान म्हणून तुम्हाला जनतेने का मतदान करावं या संदर्भात तुमची काय भूमिका आहे आमच्या सगळ्या दर्शकांना सांगा. पण मी या संदर्भात मी म्हणेल की देशाच्या जनतेने हे आधीच ठरवलेलं आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करावं आणि देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी देशाने जळगावच्या जनतेने पण ठरवलेलं आहे की ते त्यांनाच पुन्हा मतदान करणार आहे. तरीसुद्धा एक व्यक्ती म्हणून किंवा कुठलाही एक उमेदवार म्हणून किंवा मी म्हणून उमेदवार म्हणून का मतदान करावं असा जर तो प्रश्न असेल पुढचा, तर मला असं वाटतं की त्या अनुषंगाने 2-3 गोष्टींकडे आपण विचार केला पाहिजे. एक म्हणजे काही बेसिक मूलभूत गोष्टी असतात कुठल्याही भागाच्या विकासामध्ये. त्यामध्ये एक दळणवळणाचा विषय असतो, काही उद्योगांचा विषय असतो आणि काही हेल्थ किंवा सिंचन असे वेगवेगळे विषय असतात. तर मला असं वाटतं की जळगाव हे जे खूप स्ट्रॅटेजिक म्हणजे फार महत्त्वाच्या जागेवर जळगाव हे शहर आहे. म्हणजे मध्य प्रदेशातून उत्तर भारतातून महाराष्ट्रात प्रवेश करताना जळगाव हे जिल्हा आपला आहे आणि त्यामुळे जळगावपासून नागपूर असेल किंवा इकडे मुंबई असेल किंवा वरती तिकडे सुरत असेल, असं बरंच नेटवर्क जळगावपासून काही अंतरावर आहे. त्यामुळे दळणवळणाची सुविधेवर आत्ता ऑलरेडी गडकरी साहेब या विषयावर एवढं काम करत आहेत. त्यामुळे पण तरीसुद्धा ह्या विषयावर जळगाव केंद्रित काही काम मला असं वाटतं की काही करता येण्यासारखं आहे, जिथे दळणवळणाच्या दृष्टीने हे जळगाव जे सगळीकडून असं एक 5-7 तासाच्या अंतरावर आहे, ते अगदी सेंट्रली जर विचार करून जोडलं तर त्याचा एक फायदा जळगावला होईल. हा एक दळणवळणाचा एक भाग असू शकतो. आणि दळणवळण असल्यावर नंतर दुसरा एक विषय आहे तो म्हणजे उद्योगांचा जो विषय आहे. तर एक बघा नवीन एक आता सध्या सगळीकडे सुरू झालं आहे ॲग्रो टुरिझम म्हणून एक विषय आहे. तर ॲग्रो टुरिझम हा ऑलरेडी सुरू झाला आहे, पण जळगाव कृषीविषयक अग्रणी असल्यामुळे मला असं वाटतं की ॲग्रो टुरिझम या विषयात आपल्याला पुढे फार काम करता येण्यासारखं आहे. तिथून आपल्याला अगदी ग्रामीण स्तरापर्यंत आपण ही विकासाची गंगा जी आहे ॲग्रो टुरिझम मार्फत नेऊ शकतो आणि याची उदाहरणं आपल्याला आता देशात सगळीकडे बघायला मिळत आहे. आपल्याला ते मॉडेल इकडे रिप्लिकेट करायची गरज आहे. आणि जसं अजून 1-2 विषय असतील ते म्हणजे माननीय पंतप्रधानांनी एक AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून एक विषय आपल्याला सगळ्या भारताच्या तरुणांना दिलेला आहे. थोडक्यात आपण सुद्धा माझा एक अनुभव आहे की साधारणपणे जळगावची जी तरुण असतील म्हणजे खानदेशातले जे तरुण असतील यांचा IQ वगैरे मी असा थोडासा माझा हे आहे की तो म्हणजे बऱ्यापैकी ते इंटेलिजंट किंवा बुद्धिजीवी असतात. तर म्हणून मला असं वाटतं की AI ह्या विषयाचा आपण एक थोडासा विचार केला पाहिजे आणि त्या AI ह्या विषयाला आपण जळगावमध्ये कसं पुढे नेऊ शकतो. मला असं वाटतं तो एक मार्ग आहे पंतप्रधानांनी आपल्याला दिलेला आहे आणि तो आपण जळगावमध्ये एक मार्ग घेऊ शकतो. आणि एअरलाईन्स इंडस्ट्री एक थोडंसं एक तुम्हाला मी सांगतो की एअरलाईन्स इंडस्ट्रीमध्ये आपण माननीय पंतप्रधानांनी उडान म्हणून जी योजना आहे त्यामध्ये 100 एअरपोर्ट्स आणि आत्ता त्यातले काही एअरपोर्ट्स पूर्ण पण झालेले आहेत. तर त्यामध्ये आपलं पण एअरपोर्ट आहे. तर ही एअरलाईन्स इंडस्ट्री जी आहे ही खूप येत्या काळामध्ये ही खूप ग्रो होणारी खूप मोठी होणारी इंडस्ट्री आहे. कारण भारतामध्ये आता आपल्या लोकांकडे वेळ नाही आहे. आता खूप म्हणजे पंतप्रधानांचं स्वप्न आहे की जी सामान्य घरातला जो माणूस सामान्य माणूस जो आहे जो हवाई चप्पल घालतो म्हणजे त्यांचं हे वाक्य आहे की जो हवाई चप्पल घालणारा जो माणूस आहे त्याला ते अफोर्डेबल झालं पाहिजे की तो फ्लाईटमध्ये जाऊ शकला पाहिजे. आणि तशी परिस्थिती आत्ता ॲक्च्युली होते आहे. मी इतकं फिरत असतो त्यामध्ये मी बघतो आता काही वेळेला बरेच वेळेला अगदीच साधारण व्यक्तीसुद्धा आता विमानात बसलेले असतात. ते त्यांच्या कामाने ते अर्जंट म्हणून कुठेतरी त्यांना जायचं असतं म्हणून ते असतात. आणि एकंदरीत हा सगळा एअरलाईन्स इंडस्ट्रीचा खूप विस्तार होतो आणि खूप मोठा विस्तार म्हणजे अक्षरशः जगातला सर्वात मोठा विस्तार जो आहे
हा एअरलाईन्स इंडस्ट्रीचा होणार आहे. आणि त्या एअरलाईन्स इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही बघितलं, मग तो बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे. तर त्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आता जसं माननीय पंतप्रधान विमानतळ करत आहेत, पण विमानतळ झाल्यानंतर ज्या पुढची काही विषय असणार आहेत, म्हणजे ही एवढी विमानं असतील तर त्यांच्या पार्किंगची काही समस्या नाही, म्हणजे त्याला काहीतरी इन्फ्रास्ट्रक्चर लागणार, पार्किंगसाठी लागणार, त्यांची देखभाल होणार त्याच्यामध्ये, त्यांच्या म्हणजे बरीच ॲन्सिलरी इंडस्ट्री ह्या एअरलाईन्स इंडस्ट्रीमुळे चालणार आहे. तर मला असं वाटतं ही एक नवीन इंडस्ट्री जी भारतात येऊ घातलेली आहे आणि आलेलीच आहे. तर त्या विषयामध्ये पण आपण जळगाव म्हणून या विषयामध्ये आपण बघू शकतो. अशा 3-4 म्हणजे असे विषय खूप आहेत, पण हे 3-4 विषय जे मला असं वाटतं की जे मी थोडासा विचार केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे जळगाव जिल्ह्यासाठी सुटेबल आहेत. या विषयांवर जर काम झालं तर त्याचा नक्की जळगावला फायदा होईल. आणि म्हणून असा व्यक्ती म्हणून मला असं वाटतं की ह्या विषयांकडे जर फोकस केला, कुठल्याही लोकप्रतिनिधीने जर फोकस केला तर त्याला अशा लोकप्रतिनिधीला लोकांनी मतदान का करू नये, मतदान केलंच पाहिजे असं मला वाटतं. वा, खूप खूप धन्यवाद अविनाशजी. आणि एक उमदं असं व्यक्तिमत्व, उच्च विद्याविभूषित असं असलेलं व्यक्तिमत्व, दूरदृष्टी असलेलं असं व्यक्तिमत्व, लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी हे भारतीय जनता पक्षाकडे त्यांनी मागितलेली आहेत. त्यांच्या या यशासाठी आपण चिंतन करूया, त्यांना आपण त्याच्या शुभेच्छा देऊया. आणि त्यांनी दिलेल्या या मार्गावरती जर ते खरोखर चाललात तर 100% या शहराचा, या जिल्ह्याचा विकास हा खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, हे निश्चित आपल्याला जाणवेल. मी पुनश्च आपल्या सगळ्या दर्शकांच्या वतीने या ठिकाणी अविनाशजींचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. मात्र आपण पाहत आहात लोक लाईव्ह, तुमच्या मनातलं. नमस्कार.